ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र साक्षीला अडकवण्यासाठी पूर्णपणे ट्रॅप रचला जाणार आहे. आश्रमात मिळालेले पुरावे घेऊन चैतन्य अर्जुन हे आता बाहेर पडतात. यावरती चैतन्य म्हणतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू बुटीकमध्ये जा, बुटीकमध्ये जाऊन तू तिकडचा हाल हवाला घे आणि या सगळ्यामध्ये बुटीकमध्ये जाऊन साक्षी तिकडे नक्की किती वेळा गेली होती किंवा असा काही रेकॉर्ड मिळतोय का ते बघ. आणि मी हा तुकडा घेऊन ज्या ठिकाणी आता मात्र असे काही अँटिक हे बनवतात किंवा एक्सपेन्सिव्ह अशी काहीतरी वस्तू ज्या लावल्या जातात त्या ठिकाणी जाऊन मी पाहतो की ह्या सोनाराकडून कुठून हे असं काही ठिकाणी असतात की जे सोनार पर्सला किंवा आता कुर्त्याचे बटन किंवा असे काही कपड्यांना सुद्धा सोन्याचे हे तयार करतात. तर ते कुठे केलं जातं याची चौकशी करून मी या सगळ्यामध्ये चौकशी करून तुला कळवतो, तू बुटीकमध्ये जा असं म्हणत तो तुकडा घेऊन म्हणजे ज्या तुकड्यामध्ये तुकडा सापडलेला असतो सोन्याचा त्या तुकडा घेऊन आता इकडे चैतन्य निघतो आणि त्या बुटीकचं कार्ड घेऊन अर्जुन निघतो. अर्जुन आणि सायली आता दोघं जण बुटीकमध्ये आणि इकडे चैतन्य तो सोन्याचा तुकडा घेऊन सोनाराकडे असे वेगवेगळ्या ठिकाणी निघतात. त्यामुळे आणि दोघं जण दोन दिशेला निघतात. त्यानंतर सगळ्यात पहिले आता प्रीतीज बुटीकमध्ये अर्जुन आणि सायली येतात. आता प्रीतीज बुटीकची जी मालकीण असते तिच्याकडे आता इकडे अर्जुन चौकशी करतो की मी एक वकील आहे आणि मला या सगळ्यामध्ये आता काही म्हणजे अगदी लीगल चौकशी करायची आहे, त्यामुळे तुम्ही कोऑपरेट केलत ना तर बरं होईल आणि कोऑपरेट केल्यावरती मी तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेतो असं म्हटल्यावरती मग मात्र आता ती जी लेडीज असते ती म्हणते काय माहिती हवे तुम्हाला. अर्जुन म्हणतो साक्षी शिकरे ही तुमची क्लायंट आहे ना. ती बाई थोडीशी गडबडते आणि आता साक्षी शिकरे खुनाच्या केसमध्ये अडकले हे तिला चांगलंच माहिती असतं आणि साक्षी शिकरे ही महिपत शिकरेसारख्या गोंडाची मुलगी आहे हे पण माहिती असतं. त्यामुळे ती गडबडते आणि हे बघा मला या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही अडकवू नका, कारण उगाचच महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे ही काही साधी आसामी नाही आहे, ते मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवतील असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो तुमचं नाव कुठेही येणार नाही, फक्त तुम्ही सांगायचं आहे की त्या इकडे येत होत्या की नाही आणि आम्हाला तुमचं रजिस्टर दाखवा आणि हे जर का तुम्ही नॉर्मली न करण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्हाला तुमच्यावरती कोर्टाची लीगल ॲक्शन घ्यायला लागेल असं म्हटल्यावरती त्या बाईकडे आता काही पर्यायच नसतो. त्यामुळे मग ती सांगते हो साक्षी शिकरे इथे आमच्याकडे रेग्युलरली ड्रेस घ्यायला यायच्या. यावरती अर्जुन म्हणतो कधीपासून त्या तुमच्या क्लायंट आहेत. त्यावरती आता ती सांगते की आमच्या त्या क्लायंट आहेत बरेच वर्ष झाली, गेले 3-4 वर्ष आमचं बुटीक ओपन झाल्यापासून त्या इकडे येतात. आता सगळा रेकॉर्ड चेक केल्यावरती हे पुरावे तर सापडतात. तोपर्यंत आता इकडे चैतन्य सुद्धा ज्या सोनाराकडे गेलेला आहे त्या सोनाराने कबूल केलेला आहे की हो हा जो सोन्याचा तुकडा आहे हा सोन्याचा तुकडा मीच तयार केलेला आहे, म्हणजे हा ॲक्च्युली पूर्ण पीस नाही आहे, हा अर्धाच पीस आहे तुटलेला आणि हा बऱ्याचदा आम्ही पर्ससाठी म्हणजे जी पर्स असते त्या पर्स एका ब्रँडच्या विशेष पर्ससाठी हा आम्ही सोन्याचं हे बनवतो क्लायंटच्या डिमांडनुसार. यावरती चैतन्य म्हणतो तुम्ही जरा सांगू शकाल का की हा सोन्याचा तुकडा तुमच्याकडून कुणी बनवून नेला होता. यावरती आता तो सगळं सर्च करून आता इकडे आता महिपत शिकरेचं नाव सांगतो. महिपत शिकरेच्या नावाने साक्षी शिकरेने हा नेलेला असतो. 2 पुरावे घेऊन आता अर्जुन आणि चैतन्य रविराजांकडे येतात. आता रविराजांना हे सगळे पुरावे दाखवल्यावरती रविराज म्हणतात आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साक्षीच्या तोंडून सत्य वदवून घेणं हा 3रा पुरावा करायला पाहिजे, कारण हे 2 पुरावे हे परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि आपल्याला साक्षीच्या तोंडून स्वतः तिचं हे सगळं सिद्ध करण्यासाठी मग मात्र आता इकडे रविराज सांगतात की ठीक आहे मी आता या सगळ्यामध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहे. हे 2 पुरावे आणि आता साक्षीच्या स्वतःच्या तोंडून वदवून घेतलेला पुरावा असे 3 पुरावे कोर्टात सादर केले तर मला नाही वाटत की साक्षी शिकरे ही काही निर्दोष सिद्ध होती आहे. किमान आपल्याला हे आश्रम न पाडण्यासाठी बराच वेळ मागून घेता येईल असं म्हणत आता इकडे रविराज या सगळ्यांना सर्वतोपरी मदत करायला तयार होतात
आणि आता रविराज भेट घ्यायला येतात, ते म्हणजे इन्स्पेक्टर साहेबांची. ते इन्स्पेक्टर साहेबांना घडलेला प्रकार समजावून सांगतात. हे इन्स्पेक्टर साहेब दुसरे तिसरे कुणीही नसून ते आता रविराजांचे मित्र असतात. रविराजांचे मित्र असल्यामुळे इन्स्पेक्टर साहेब या मदतीसाठी लगेच तयार होतात आणि रविराज म्हणतात, म्हणजे या साक्षी शिकरेला अडकवण्यासाठी मला तुमच्या मदतीची पूर्णपणे गरज आहे. त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, जी माझ्या पद्धतीने मदत तुम्हाला करता येईल ती सगळी मदत करायला मी तयार आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र आता रविराज सांगतात, जे पुरावे 2 सापडले ते घेऊन हे लोक साक्षीच्या घरी जातील. अर्जुन आणि चैतन्य आणि सायली, म्हणजे ॲक्च्युली आधी चैतन्यच जाईल. चैतन्य या सगळ्यामध्ये तिच्याकडून बोलतं करून घेईल, तो रेकॉर्डिंग करेलच. त्यावेळेला तुम्ही बाहेर थांबा. मग अर्जुन सायलीची एंट्री होईल आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये मग मात्र आपल्याला तुम्हाला एंट्री करायची आहे आणि साक्षी शिकले रंगे हात पकडायचा आहे. इतकं माझ्या मैत्री खातर तुम्ही करू शकता ना? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो, मैत्री खातर सुद्धा, आणि मी माझ्या पोलीस कर्तव्याला ते सुद्धा मी बांधील आहे, त्यासाठी सुद्धा मी हे करणार. असं म्हटल्यावरती मग पोलीस तयार होतात रविराजांची मदत करायला आणि रविराज आणि पोलीस हे दोघंही जण आता या सायली, अर्जुन आणि चैतन्याच्या प्लॅनमध्ये सामील होतात. प्लॅननुसार चैतन्य सगळ्यात पहिले सायलीकडे जात. चैतन्य साक्षीकडे येतो आणि साक्षी, आता तर तुझा खेळ खूप संपलाच ग. म्हणजे कसं आहे ना, आश्रमामध्ये तुला उत्सुकता लागली असेल की काय पुरावा सापडला, तर कधी काळी का होईना मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं ना, त्यासाठी मी तुला सांगायला आलोय की तुझा खेळ पूर्णपणे संपलेला आहे. साक्षी म्हणते, हे बघ, माझा खेळ संपलेला नाहीये. आता 3 वाजल्यानंतर तुमचा खेळ संपलाय. 3 वाजल्यानंतर आता आमची माणसं तिकडे जातील आणि ते सगळं पाडापाडी करायला घेतील. यावरती चैतन्य म्हणतो, शक्यच नाहीये, कारण जोपर्यंत आम्ही कोर्टात पुरावे दाखवत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये तुला कोणतीही ॲक्शन घेता येणारच नाहीये. कारण आम्हाला जे पुरावे सापडले ते आता इतके मोठे आहेत ना की या सगळ्यामध्ये तू बिलकुल अडकलेली आहेस. कारण तुझ्या पर्समधून पडलेल्या 2 गोष्टी आम्हाला सापडलेल्या आहेत. आता मात्र साक्षी गडबडते, आणि तू मला अडकवण्यासाठी डाव रचतोयस ना? माझ्या पर्समधून गोष्टी कशा काय पडतील? यावरती चैतन्य म्हणतो, ते काय मला माहीत नाहीये, पण मला माहिती आहे ना, ती तुझीच पर्स होती आणि त्या पर्समधून पडलेल्या 2 गोष्टी आम्ही व्हेरीफाय केलेल्या आहेत आणि आम्हाला प्रूव्ह झालेलं आहे की हे सगळी पर्स ती तुझीच होती आणि त्या रात्री तू आश्रमात गेली होतीस. नाहीतर कधीतरी तू आश्रमात जाण्याचा संबंधच नाही ना. तुझा आणि आश्रमाचा दूरपर्यंत काडी मात्र संबंध नसताना तू आश्रमात का जाशील आणि तुझ्या पर्समध्ये 2 माहिती तिकडे कशा काय पडतील? यावरती साक्षी म्हणते, तू नको मला सांगूस, तू मला अडकवतोयस. मी तिकडे गेलेच नव्हते, माझी पर्स तिकडे गेलीच नव्हती आणि माझ्या पर्समधून गोष्टी पडल्याच नव्हत्या. यावरती चैतन्य तिला तो तुकडा दाखवतो आणि म्हणतो, हा बघ तुकडा. त्या सोनाराने पूर्णपणे कबूल केलेला आहे की हा एकच आणि एकच पीस आहे. म्हणजे हा त्याने ऑर्डरवरती बनवून दिलेला आहे. हा कस्टमाइज असतो. साक्षीचा S मधला S बनवलेला आहे आणि त्यातला अर्धा Sचा तुकडा माझ्याकडे आहे आणि अर्धा Sचा तुकडा तुझ्या पर्सला असणार आहे काय? तीच पर्स दुरुस्त करण्यासाठी किंवा तो तुकडा हे करण्यासाठी तू अर्धा तुकडा जो काही तिकडे दिला होतास ना सोनाराला, ते पण मला कळलेलं आहे. तुला कळतंय का? तू पूर्णपणे अडकलेली आहेस. यावरती साक्षी सांगते, पण याचा काय भरोसा किंवा याचा काय हे की तो S माझाच होता. तू कितीही काही बोललास ना तरी सुद्धा मला काही फरकच पडत नाहीये. यावरती चैतन्य म्हणतो, अजून एक पुरावा सापडलेला आहे आणि ते म्हणजे तू ज्या बुटीकमध्ये जातेस ना त्या बुटीकमधलं आम्हाला तिथे कार्ड सापडले आणि त्यांनी सुद्धा हे कबूल केले. आश्रमातलं कुणीही त्या बुटीकमध्ये जात नाही. साक्षी म्हणते, हे पुरावे कितीही असते ना तरी पूर्णपणे बालिश आहेत. या पुराव्यावरून सिद्धच तुम्ही कोर्टात करू शकत नाही की मी तिकडे होते. यावरती चैतन्य सांगतो, का नाही सिद्ध करू शकत? कारण तू तिकडे होतीस याचा अजून एक पुरावा तुझ्या तोंडून तू दिलेला आहेस. साक्षी म्हणते, मी का पुरावा देईन? यावरती चैतन्य सांगतो, हो, कारण मधुभाऊंनी सांगितलेलं आहे तुझ्या पर्समधून तू ज्या वेळेला बंदूक काढत होतीस त्यावेळेला ती बंदूक काढताना काहीतरी पडलं आणि तेच ही गोष्ट 2 होत्या. यावरती साक्षी म्हणते, मधुभाऊ काहीही सांगतील, माझ्या पर्समधून बंदूक काढल्यावरती मी माझी पर्स पूर्णपणे बंद करून ठेवली होती आणि त्या पर्सने मधुभाऊंवरती वार केल्यावरती पुन्हा ती पर्स मी ह्याच्यात टाकली आणि माझ्या पर्समध्ये ती गन टाकली.
त्यामुळे त्या पर्समधून काहीही पडण्याची तीळ मात्र शक्यता नाही. तू मला फसवतोयस. आता इकडे चैतन्याला जे हवं होतं ते मात्र साक्षीच्या तोंडून वदवून घेतलेलं आहे. बाहेर पोलीस आहेत, अर्जुन आहे, सायली आणि रविराज हे वाटच पाहतायत कधी साक्षीच्या तोंडून हे सगळं बाहेर पडतंय. साक्षी चैतन्याची कॉलर धरते. तू माझं काही करू शकत नाहीस, लूजर आहेस तू, चालता हो तू इथून. आणि त्याच वेळेला धमाकेदार एंट्री करत अर्जुन आणि सायली येतात. साक्षी तुझा खेळ संपलाय असं म्हणत असताना साक्षी आता गडबडते. नेमका ज्या वेळेला महिपत शिकरे बाहेर गेलेला असतो, ही गोष्ट ज्या वेळेला चैतन्याला समजलेली असते, त्याच वेळेला चैतन्याने अचूक डाव साधत साक्षी मूर्खला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. कारण जर महिपत शिकरे इकडे असता तर मात्र साक्षी हे सगळं बोलली नसती. महिपतने बरोबर इतक्या वर्षाचा अनुभव लावून साक्षीला अडकवलं असतं किंवा बोलू दिलं नसतं. आणि त्यामुळे महिपत नसतानाच डाव साधत आता हे दोघं जण आत येतात. अर्जुन म्हणतो तुझा खेळ संपलाय, मी सगळं रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे असं म्हटल्यावरती साक्षी आता गडबडते. आणि तुम्ही रेकॉर्ड केलं तरी सुद्धा मी कोर्टात हे सांगेन की हा माझा आवाजच नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो हे सुद्धा मला माहिती होतं. तू इतकी पोचलेली बाई आहेस ना की तू काहीही करू शकतेस हे मला माहिती आहे. आणि त्याचसाठी माझा महत्वाचा एक पुरावा मी बाहेरच ठेवून आलोय. यावरती साक्षी आता गडबडते आणि साक्षी म्हणते पुरावा? कसला पुरावा? यावरती अर्जुन म्हणतो स्वतः इन्स्पेक्टर साहेब आणि स्वतः रविराज किल्लेदार वकील हे दोघं बाहेर आहेत. आता साक्षी चैतन्यकडे बघते. तू मला फसवलंस, तुला सोडणार नाहीये मी, तू मला अडकवलंस. यावरती चैतन्य म्हणतो तू मला अडकवलंस. मी जरी वरून दाखवत नसलो तरी मी तुझ्यावरती खूप प्रेम केलं होतं. तू मला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंस आणि या सगळ्यामध्ये माझी मैत्री तोडण्याचा प्रयत्न केलास. तुझा खेळ संपलाय साक्षी, तू पूर्णपणे नेस्तनाबूत झालेली आहेस. साक्षी चिडते, आरडाओरडा करायला लागते, चैतन्यवरती मारायला लागते. तितक्यात पोलीस आणि रविराज यांना आता अर्जुन बोलवतो आणि हिला अरेस्ट करा. आता महिपत नसल्यामुळे साक्षीचा सगळा डाव अशा पद्धतीने हाणून पडलेला असतो. एकतर 2 पुरावे मुळातच सापडलेले असतात आणि त्याच्यातच तिसरं म्हणजे आता साक्षीने स्वतःच्या तोंडून आपला गुन्हा कबूल करणं. या सगळ्या गोष्टींच्यामुळे आता मालिका एका वेगळ्याच वळणावरती आलेली आहे. बरं इतकंच नाही तर या सगळ्यामध्ये साक्षीचा गुन्हा कबूल झाला आणि त्याच वेळेला पोलिसांनी धाड टाकले. पोलिसांनी धाड टाकल्यावरती मग मात्र आता साक्षीचं काहीच चालत नाही. पोलीस बाहेरून ऐकत असतात, त्यांचं रेकॉर्डिंग चालू असतं. इकडे आता चैतन्याने रेकॉर्डिंग चालू ठेवलेलं असतं आणि स्वतः पोलिसांची साक्ष. या सगळ्यामुळे साक्षीचा बरोबर आता अडकलेली असते. 2 परिस्थितीजन्य पुरावे आणि त्यात साक्षीची स्वतःची साक्ष. यामुळे आता केस पलटायला वेळ लागत नाही. त्यामुळे या तिघांनी असा चापला रचलाय की आता आश्रमाची बिल्डिंग पाडणं तर दूर, पण साक्षीवरती खूप मोठी केस चालू होणार आहे आणि मधुभाऊंना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे.